खरं तर विष्णुदास भावे सभागृह हे नावाचंच विष्णुदास भावे सभागृह राहिलेलं आहे, पण मला वाटते की आज हे विष्णुदास भावे सभागृह हे पंढरपुराच्या विठ्ठलाच्या मंदिरात याचं रूपांतर झालेलं आहे। सगळीकडे आपल्या स्वच्छतेचे वारकरी दिसत आहेत, सगळे मला विठ्ठल रुक्मिणी सगळीकडे दिसत आहेत। पंढरपूरला जर गेलं तर एकच विठ्ठल रुक्मिणीचं दिसतं, पण मला इथं प्रत्येक आपल्या 21 शाळेचे 21 विठ्ठल आणि 21 रुक्मिणी मला दिसलेत, त्याबद्दल मी खूपच धन्य झालोय। मला फक्त नवी मुंबई महापालिकेचा एक अधिकारी म्हणून एवढंच सांगायचं की एवढं सगळं स्वच्छता राखा, स्वच्छता करा, आपल्याला नंबर यासाठी आपण हे सर्व भरवलं, पण आपल्या सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आपल्याला माहीत आहे आपल्याला 51 शाळांनी सहभाग घेतला, 4000 विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले। 4000 विद्यार्थी आणि त्यांच्या घरातली 4 माणसं म्हटलं तरी 5 असे जवळपास 20,000 व्यक्तींच्या पर्यंत आपण गेलोय। या प्रत्येकाने 5-5 जरी लोकांना सांगितलं तरी 1 लाखापर्यंतच्या लोकांच्या पर्यंत आपण हे स्वच्छतेचे संदेश आपण पोहोचवू शकतो।